मंडळी अष्टविनायक करून आमचं झालेलं आहे. तर थोडासा वेळ वाचलेला तर आमच्या महिला म्हणायला लागल्या की इथे जेजुरी गड जवळ आहे, तर खंडेरायाचं पण आपण दर्शन घेऊया. तर आता काही महिला आमच्यासाठी नाश्ता कांदे पोहे बहुतेक बनवत आहेत आणि बाकीच्या तिकडे तयारी करत आहेत आणि आम्ही सजून नटून तयार झालेलो आहोत. हा चहा नाश्ता बनवत आहेत सगळ्या. त्या ताईंनी पण खूपच मेहनत काल केली, आम्हाला जेवणाची सोय केली. आणि ह्या आमच्या मेन त्यांनी तर त्यांना खूपच धन्यवाद. त्यांच्यामुळे आम्हाला अष्टविनायक दर्शन झालं. वरून अजून एक जेजुरी गडावर पण आम्ही खंडेरायाला भेटायला चाललेलो आहोत. तर काही महिला चाललेत, काही नाही, तर बघूया. आणि ह्या आमच्या बाणूबाई इकडे तयार झालेल्या आहेत. तर मग पाहूया वेळ मिळतो की गडावर चढायला. नाही तर चढायला वेळ भेटला तर आम्ही पायथ्याशी राहू आणि पुन्हा. तर चला मग या सोबत आमच्या मंडळी. आमचा चहा तयार झालेला आहे, तर या तुम्ही पण चहा घ्यायला. आणि इकडे कांदे पोह्याची सोय चाललेली आहे. तर या महिलांनी खूपच आम्हाला सहकार्य केले, खूप खूप प्रेम मिळालं आम्हाला. आणि ह्या आहेत महिला मंडळच्या अध्यक्ष. त्यांनी आम्हाला बोलवलं म्हणून इथपर्यंत आम्ही प्रवास करत खूप खूप मज्जा केलेली आहे. इथे सकाळी सकाळी एकदम फ्रेश पेरू आलेले आहेत. तर पेरू खरेदी करत आहेत काही महिला. खाऊन बघा, चांगला आहे शेतात. आधी खाऊन बघ गोड आहे की आंबट, आणि मग मीठ लावून खा. जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, गड जेजुरीला जाऊ, देव मल्हारीला. हार फुलं घेत आहेत दर्शनासाठी.